नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला। तर बघा काय बातमी आहे, सप्टेंबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होऊ शकते। त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे, तरच पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। सूत्राच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या उत्तरार्धात याची घोषणा होऊ शकते। सूत्राच्या माहितीनुसार 18 किंवा 25 सप्टेंबर रोजी कॅबिनेट मागे भत्त्यात 3% वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते। मात्र सरकारकडून अद्याप कोणताही अजेंडा देण्यात आला नाही। मागे भत्ता किती वाढणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार मागे भत्त्यात 3% वाढ केली जाईल, ज्यामुळे सध्याचा दर 50% वरून 53% होईल। ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे। जानेवारी ते जून 2024 या कालावधीत AICPI-IW निर्देशकांच्या आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जूनच्या AICPI निर्देशांकात 1.5 अंकाची वाढ झाली आहे। मे महिन्यात तो 139.9 अंकावर होता, तो आता 141.4 वर पोहोचला आहे। त्यामुळे मागे भत्त्या स्कोर 53.36 वर पोहोचला आहे। म्हणजेच यावेळी मागे भत्त्यात 3% वाढ होणार आहे। आणि मागे भत्ता किती वाढणार? तर मागे भत्त्यात झालेल्या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे। उदाहरणार्थ ज्याचे मूळ पगार 18,000 रुपये त्याच्या मागे भत्त्यात 540 रुपयाची वाढ होईल, तर ज्याचे मूळ वेतन 56,900 रुपये त्यांना सुमारे 1,707 रुपये अतिरिक्त मागे भत्ता मिळणार आहे। DA कशाच्या आधारावर वाढवला जातो? मागे भत्ते दर ग्राहक किंमत निर्देशांकावर CPI-IW आधारित असतात। मागे वाढल्याने कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढतो, त्याची खर्च क्षमता टिकून ठेवण्यासाठी तो देणे गरजेचं आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे, परंतु त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून होणार आहे। जुलै व ऑगस्ट महिने थकबाकी म्हणून दिली जाणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला समजले असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।